नमस्कार. तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिथे बसून घ्या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद ठेवा. दोन्ही हात मांड्यांवर आणि हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने करा. बोटांमध्ये गॅप्स नको. हलके, थोडेसे खोलगट करून बसलं तर अजून छान. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश बाहेर सोडा. 3 ते 5 असे दीर्घ श्वास घ्या. सहजतेने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असं बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या रंगाच्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा आणि तिथून खाली खोलवर धरणी मातेमध्ये हे प्रकाश किरण जात आहेत असं बघा. जशी झाडांची मुळे जातात. जितकं खोलवर बघता येईल तितकं खोलवर बघा. आज आपण 2 फुलांबरोबर ध्यान करणार आहोत. हीलिंग, क्लिन्झिंग करणार आहोत. एक म्हणजे येलो रोज. हवं तर तुम्ही डोळे उघडून स्क्रीनवरती बघू शकता. आणि दुसरं क्रिसांथिमम. क्रिसांथिमम मराठीत त्याला शेवंती सुद्धा म्हणतात. हेही फूल हवं तर तुम्ही बघून घ्या, स्क्रीनवर आहे. तर ह्या 2 फुलांबरोबर आजचं मेडिटेशन आपण करणार आहोत. डोळे बंद ठेवायचेत. संपूर्ण शरीर तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरलेले आहे. ध्यानासाठी तयार झाले आहे. आयुष्यातील सुख, शांती, आनंद, संपत्ती, सुबत्ता, विपुलता आणि या सगळ्याबरोबर स्वास्थ्य, दीर्घायुष्य. हा प्रवास त्यातल्या कमतरता, अपडाऊन्स हे सगळं करतो. पण शेवटी सगळं कशासाठी? तर माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी. कुटुंब, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला एक शिकवण देण्यासाठी आली आहे. आणि कुटुंबाकडून आपल्याला घेण्याची नाही, तर कुटुंबाला देण्याची तयारी ठेवायची. जर हे कौटुंबिक स्वास्थ्य असेल, कौटुंबिक स्थैर्य असेल, कौटुंबिक संपन्नता असेल, तिथे नात्यांमध्ये जिव्हाळा, मायेचा ओलावा असेल, तर हेल्थ, वेल्थ खरं म्हणजे सगळंच मिळालं. आज त्याचं हिलिंग करूयात. पैसा येतो जातो. पैशाबद्दल सकारात्मक भाव ठेवला, जे आपण येलो लिलीच्या मेडिटेशनमध्ये केलेला आहे, तर तो असतोच.
खरं म्हणजे पैसा असतोच आणि तो पुरतोच. बस हा विश्वास असावा लागतो. त्यामुळे ज्याच्यासाठी आपला जगण्याचा लढा चाललाय, खरं म्हणजे तो नाहीच आहे. आपल्याला जगायचंय कुटुंबाबरोबर सुखाने आयुष्य जगण्यासाठी. जे काही कर्तृत्व करायला आपण आलेलो आहोत, ते पूर्ण करण्यासाठी. कर्तृत्व माझ्यासाठीचं, माझ्या कुटुंबासाठीचं आणि सर्वात महत्त्वाचं समाजासाठीचं, माझ्या राष्ट्रासाठीचं, ह्या पृथ्वी ग्रहासाठीचं. कारण आपण ह्या पृथ्वीवर आलोय, ते तिला काहीतरी देण्यासाठी. मग तिला काय देतोय? आणि ती पृथ्वी, पृथ्वी तत्व जी आपल्याला स्थैर्य देणारे, तिलाच आपण काही दिलं नाही, तर आपल्या आयुष्यात स्थैर्य कसं येणार? त्यासाठीच हे मेडिटेशन. तुम्हाला बघा समोर दिसेल की एका लॉनवर सगळीकडे पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा गालिचा तयार झालेला आहे. सुंदर, तेजस्वी पिवळ्या रंगाची गुलाबाची फुलं. तिथे जाऊन बसा. छान मऊ, मखमली अशी ही गुलाबांची फुलं. त्याच्यावर बसता क्षणी तुम्हाला परमानंदाची कल्पना झाली आहे. जन्मोजन्मीचा क्षीण जणू निघून जात आहे. तुमच्या मनाला, शरीराला एका विश्रांतीची गरज होती. ती विश्रांती तुम्हाला मिळत आहे. हलकेच त्याच्यावर झोपायचं असेल तर झोपू शकता. प्रत्येक श्वासाबरोबर या पिवळ्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर त्याने भरून टाका. जसजसा पिवळ्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुमच्या शरीरामध्ये पसरत आहे, तसतसं तुमचा सगळा तणाव दूर होत आहे. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स होत आहे. कशासाठी? पोटासाठी असं म्हणता म्हणता खऱ्या सुखाकडे कधी पाठ फिरली कळलंच नाही. घरासाठी पैसा कमवता म्हणता म्हणता त्या घरासाठी आणि त्या घरात सुखाने राहण्यासाठी वेळच मिळाला नाही. वर्क फ्रॉम होममुळे मिळाला असेल, तरी ती मजा काही घेता येतच नाही. तो आनंद, ती मजा घेता आली पाहिजे. बागडता आलं पाहिजे. जसं हवंय जगायला, तसं जगायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून ब्रेड रोटी ह्याच्यासाठी जे काही आपण कष्ट करतो आहोत, समाजाचं देणं आहे म्हणून काही कार्यही करत आहोत. हे सगळं करत असताना स्वतःसाठी लागणारा आराम, स्वतःची क्षीण झालेली शक्ती भरून काढण्यासाठी लागणारी प्राणशक्ती आणि हे सगळं मिळाल्यामुळे सहजतेने, खिलाडू वृत्तीने आयुष्य जगण्याचं कौशल्य, हे सगळं या पिवळ्या गुलाबाच्या फुलातून तुम्हाला मिळत आहे. ह्या पिवळ्या गुलाबाच्या फुलाचं प्रकाश, प्रेम, शांती, शक्ती याने तुमचं संपूर्ण शरीर भरून टाका.
तुमच्या आयुष्यात सर्वत्र बॅलन्स, संतुलन प्रस्थापित होत आहे बघा. पिवळ्या गुलाबाच्या फुलांच्या पिवळ्या रंगाने तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलं आहे. आणि आता उठून बसा. तुमच्या भोवताली तुम्हाला क्रिसांथेमम फुले, पिंक शेडमधली शेवंती दिसत आहे. त्याची छान रोपं आजूबाजूला आहे आणि ही फुलं त्याच्यावर डोलत आहेत. तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब एकत्र तिथे बसला आहात. या फुलांची प्रकाश शक्ती तुम्हा संपूर्ण कुटुंबाला मिळत आहे. तुमचं कौटुंबिक स्वास्थ्य सुधारत आहे. तुमच्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त होत आहे. तुमचं हे कुटुंब तुमच्या सहित सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि ज्याला गरज आहे त्याच्या त्याच्या वेळेला वेळ काढून उभं राहण्याची तयारी आहे. गृहसौख्य, कौटुंबिक सौख्य प्राप्तीसाठी कुटुंबातील तुमचा सगळ्यांबरोबर प्रेमाचा, विश्वासाचा संवाद होण्यासाठी, तुमच्या त्या नात्यात प्रेम, विश्वास स्थापित होण्यासाठी या फुलाची शक्ती प्राप्त होत आहे. काही क्षण या फुलाला तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या वंशावळीचं, फॅमिली ट्रीचं हिलिंग करण्यासाठी वेळ द्या. तुमच्या पितॄंचाही ते उद्धार करत आहेत बघा. आणि तुमच्या पितॄंचे शुभाशीर्वाद तुम्हाला पाठवत आहेत. तुमच्या पितॄंचा, अँसेस्टर्सचा तुमच्यासाठी काही निरोप असेल तर तुम्हाला तो मिळत आहे.
तुमच्या कुटुंबात जिथे जिथे अस्थिरता निर्माण झाली होती ती दूर होऊन शांती, स्थैर्य प्रस्थापित होत आहे. कळत न कळत, जाणते अजाणते जे काही एकमेकांचं चुकलं असेल त्याबद्दल सगळे एकमेकांना माफ करत आहे. झालं गेलं गंगेला मिळालं सोडून देत आहेत. नव्या जोमाने, विश्वासाने एकत्र वाटचाल करत आहेत. आणि ही कुटुंब तुमची प्रबळ शक्ती बनत आहे. तुमचा डिव्हाइन सपोर्ट बनत आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचा. कुटुंबाप्रतीचं प्रेम, विश्वास, सन्मान तुमच्या हृदयात साठवा. बी ओपन टू एक्सचेंज द लव्ह बिटवीन यू अँड युअर फॅमिली मेंबर्स. एक्सचेंज अँड शेअर इट अनकंडिशनली. ती शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे. परमेश्वराचे, चेतना शक्तीचे, या फुलांचे आभार माना. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशमुळे आकुंचित करा. संपूर्ण शरीरावर चेतनतेचा अनुभव घ्या. आणि बघा, तृप्त झाला आहात तुम्ही. जे जे आयुष्यात हवं आहे ते मिळवण्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळाली आहे या ध्यानांच्या माध्यमातून. हे ज्ञान तुम्ही जपत आहात. सातत्याने त्याचा सराव करत आहात. त्या शक्तींप्रती कृतज्ञ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण वाटेल तेव्हा सावकाश डोळे उघडत रूममध्ये उपस्थित व्हा. धन्यवाद.